ओके, चालू करूया. लेक्चर नंबर फर्स्ट. टॉपिक इज कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन. याआधी एक बेसिक गोष्ट जाणून घेऊया. आपली जी बॉडी आहे, बॉडी इज मेड अप ऑफ सेल. आपली बॉडी कशाची बनली? सेल. दॅट्स वाय आपण काय म्हणतो, सेल इज स्ट्रक्चरल, फंक्शनल, फंडामेंटल अँड बेसिक युनिट ऑफ लाईफ. त्यानंतर या सेलचा ग्रुप ज्याला आपण म्हणतो टिश्यू. द ग्रुप ऑफ सेल इज कॉल्ड ॲज टिश्यू. सेल्स पासून टिश्यू तयार झाले, टिश्यू पासून ऑर्गन्स तयार झाले. तर वेगवेगळे ऑर्गन्स जसं की लिव्हर, किडनी, हार्ट, हे वेगवेगळे ऑर्गन्स तयार झाले. त्यानंतर ऑर्गन्स पासून तयार झाली ऑर्गन सिस्टम. कोणते कोणते ऑर्गन सिस्टम असतात आपल्या बॉडीमध्ये? एक 3-4 एक्झाम्पल बघूया. डायजेस्टिव्ह सिस्टम, रेस्पिरेटरी सिस्टम, सर्क्युलेटरी सिस्टम. तर या वेगवेगळ्या सिस्टम्स तयार झाल्या आणि आपल्या बॉडीमध्ये या सगळ्या सिस्टम्स एकत्र येऊन काम करतात. म्हणून आपण स्वतःला काय म्हणतो? ऑर्गॅनिझम. या सगळ्या सिस्टम ज्या बॉडीमध्ये एकत्र येऊन काम करतात त्यांना आपण काय म्हणतो? ऑर्गॅनिझम. आपण ऑर्गॅनिझम आहे. आपल्या बॉडीमध्ये या सारख्या खूप साऱ्या सिस्टम एकत्र येऊन काय करायला? काम करायला. ओके, तर खूप साऱ्या सिस्टम एकत्र येऊन काम करायला, तर या सगळ्या सिस्टीमचं फंक्शन काय करावं लागेल? आपल्याला कंट्रोल करावं लागेल. या सगळ्या सिस्टीमचं फंक्शन आपल्याला काय करावं लागेल? कंट्रोल करावं लागेल. मग या सगळ्या सिस्टीमचं जर फंक्शन आपल्याला कंट्रोल करायचंय, तर त्यासाठी आपल्याला बॉडीमध्ये काय लागेल? कोऑर्डिनेशन. टू कंट्रोल द फंक्शन ऑफ धीज ऑल organ systems in body, we need coordination. Okay, according to NCERT, what is coordination? Coordination means two or more organs interact. Two or more organs interact and complement the function of one another. बॉडीमध्ये जे काही ऑर्गन्स आहेत, हे ऑर्गन्स एकत्र आले, ऑर्गन सिस्टम तयार झाल्या आणि ऑर्गन सिस्टमचं फंक्शन कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला कोऑर्डिनेशन लागेल. when two or more organs एकमेकांवर इंटरॅक्ट केले, म्हणजे एकमेकांवर काय करू लागले? क्रिया करू लागले. अँड एकमेकांना त्यांचं फंक्शन कम्प्लीट व्हावं यासाठी कॉम्प्लिमेंट देऊ लागले, यालाच आपण म्हणतो कोऑर्डिनेशन. बॉडीमध्ये कोऑर्डिनेशनची नीड का भासली आपल्याला? कोऑर्डिनेशन रिस्पॉन्सिबल फॉर टू मेंटेन होमिओस्टॅसिस. टू मेंटेन होमिओस्टॅसिस. So what is homeostasis? Homeostasis means maintain. Homeostasis means maintain internal environment of body. जसं बाहेर एक एन्व्हायरमेंट आहे, तसंच एक एन्व्हायरमेंट आपल्या बॉडीमध्ये. बाहेरचं एन्व्हायरमेंट चेंज होणार आहे, पण आपल्या बॉडीच्या आतलं जे एन्व्हायरमेंट आहे ते नेहमी कॉन्स्टंट राहणार आहे. मेंटेन इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ बॉडी. आणि या कॉन्स्टंट इंटरनल एन्व्हायरमेंटला आपण काय म्हणतो? होमिओस्टॅसिस. आणि जर बॉडीमध्ये होमिओस्टॅसिस अचीव्ह करायचं असेल तर आपल्याला काय लागेल? कोऑर्डिनेशन लागेल. काय लागेल? कोऑर्डिनेशन. तर होमिओस्टॅसिस मीन्स मेंटेन इंटरनल एन्व्हायरमेंट ऑफ बॉडी. याचे एक्झाम्पल्स बघूया. जास्त नाही, एक 2-3 एक्झाम्पल बघूया. एक, थर्मोरेग्युलेशन. Thermoregulation. Thermoregulation means maintain constant body temperature. आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर आहे ते आपल्याला काय ठेवायचंय?
कॉन्स्टंट ठेवायचे. किती असेल? 37 डिग्री सेंटीग्रेड. हे जे टेम्परेचर आहे ते आपण नेहमी कॉन्स्टंट ठेवणार आहे. यालाच आपण म्हणतो थर्मो रेग्युलेशन. सिच्युएशन कोणती असो, असं नाहीये की समर मध्ये बॉडीचं टेम्परेचर 37 पेक्षा इन्क्रीज झालंय, नाही होणार. जर टेम्परेचर इन्क्रीज झालं असेल तर बॉडी नेसेसरी ऍडॅप्टेशन करणार. बघा, समर मध्ये जेव्हा बॉडीचं टेम्परेचर वाढणार आहे तेव्हा स्वेट ग्लँड्स ऍक्टिव्ह होतील आणि स्वेट ग्लँड बॉडीवर स्वेट रिलीज करणार आहेत आणि या स्वेटमुळे बॉडी जरी टेम्परेचर इन्क्रीज झालंय ते परत कॉन्स्टंट होणार आहे 37. इन केस ऑफ विंटर, थंडीमध्ये काय होणार आहे? थंडीमध्ये बॉडीचे टेम्परेचर कमी नाही होणार. समजा कमी टेम्परेचर व्हायलंय तर बॉडीमध्ये एक अडॅप्टेशन होणार. काय होतंय? शिवरिंग. बॉडी अशी थरथर करते किंवा पायलो इरेक्शन, अंगावर शहारे येतात. या सगळ्या गोष्टीमुळे मसल्स स्पाझम होतात आणि बॉडीमध्ये काय जनरेट होते? हीट जनरेट होते आणि जे टेम्परेचर कमी झाले ते परत नॉर्मल होणार. म्हणजे समर असो विंटर असो, बॉडीचं टेम्परेचर आपण काय ठेवले? कॉन्स्टंट ठेवले. दिस इज थर्मोरेग्युलेशन अँड थर्मोरेग्युलेशन इज एक्झाम्पल ऑफ होमिओस्टॅसिस. अजून एक काय बघू शकतो आपण? ऑस्मोरेग्युलेशन. अजून एक काय? ऑस्मोरेग्युलेशन. जसं थर्मोरेग्युलेशन मीन्स मेंटेन कॉन्स्टंट बॉडी टेम्परेचर, तसं ऑस्मोरेग्युलेशन मीन्स मेंटेन वॉटर अँड ionic balance in body. Maintain water and ionic balance in body. बॉडी मध्ये वॉटर आणि त्या वॉटर मध्ये जे आयन डिझॉल्व असतात त्यांचं बॅलन्स आपल्याला काय ठेवायचे? मेंटेन ठेवायचं. 70% बॉडीमध्ये वॉटर लागणार आहे तर 70%च पाहिजे. त्यापेक्षा कमी झालं बॉडीमध्ये डिहायड्रेशन होणार आहे आणि त्यापेक्षा वाढलं तरी बॉडीमध्ये काहीतरी चेंजेस आपल्याला दिसतील. त्यामुळे वॉटर आणि त्यामधील डिझॉल्व असलेले आयन्स यांचं बॅलन्स म्हणजेच काय? ऑस्मोरेग्युलेशन. ओके. अजून एक, जर एक नॉर्मल बॉडीचे जर आपण काही रिडिंग घेतले, समजा नॉर्मल बॉडीचं आपण हार्ट रेट घेतलं, किती असेल ते हार्ट रेट? समजा 72 बीट्स पर मिनिट. रेस्पिरेटरी रेट बघितलं, किती असेल रेस्पिरेटरी रेट? समजा 12 to 16 टाइम्स पर मिनिट. जर ब्लड प्रेशर घेतलं ते किती असेल? 120/80 मिलीमीटर्स ऑफ मर्क्युरी. आता जेव्हा बॉडी नॉर्मल कंडिशन मध्ये असेल या गोष्टी असतात. समजा ड्युरिंग एक्सरसाइज तुम्ही काय करलात? एक्सरसाइज करलात. आता एक्सरसाइजच्या केसमध्ये या ज्या रिडिंग्स आहेत या चेंज होणार आहेत. समजा एक्सरसाइज मध्ये तुमचा हार्ट रेट इन्क्रीज होणार आहे, तुमचा रेस्पिरेटरी रेट इन्क्रीज होणार आहे, तुमचा ब्लड प्रेशर काय होणार आहे? इन्क्रीज होणार आहे. एक्सरसाइज केलीये, तुम्ही स्टॉप झालात. आता या ज्या हार्ट रेट जे इन्क्रीज झाले, रेस्पिरेटरी रेट इन्क्रीज झाले, ब्लड प्रेशर इन्क्रीज झाले, आता या ज्या इन्क्रीज झालेल्या गोष्टी आहेत या परत नॉर्मल होणार आहे. परत हार्ट रेट जे वाढले ते परत 72 होणार आहे. रेस्पिरेटरी रेट जे इन्क्रीज झाले ते परत डिक्रीज नाही होणार, ते कॉन्स्टंट होणार आहे 12 to 16 टाइम्स पर मिनिट. जे बॉडी ब्लड प्रेशर वाढलं होतं ते परत डिक्रीज होणार नाही, ते परत काय होणार आहे? कॉन्स्टंट होणार. दॅट इज 120/80 mm ऑफ EHG. दिस इज कोऑर्डिनेशन. यालाच काय म्हणतो आपण? कोऑर्डिनेशन. तर बॉडीमध्ये एखाद्या गोष्ट चेंज झाली, बॉडी मधलं जर एखादं एन्व्हायरमेंट, कोणतं इंटरनल एन्व्हायरमेंट जर चेंज झाले ते परत ब्रिंग बॅक टू नॉर्मल. परत आपल्याला काय करायचंय? नॉर्मल करायचं. आणि काय मेंटेन करायचंय? होमिओस्टॅसिस. तर बॉडीमध्ये होमिओस्टॅसिस अचीव्ह करायचं असेल तर आपल्याला काय लागेल? त्याच्यावर कोऑर्डिनेशन लागेल. या सगळ्या ऑर्गन सिस्टीमवर आपलं काय लागेल?